पुढे तीही बरी झाली, कैसी भयंकर वेळ टळली, ऐसी कनवाळू साई माऊली, कृपा हेलावली भक्तार्थ. चढू नको भटुरड्यावर, ऐसे बाबांचे शब्द प्रहार, ते काय माधवरावांवर होते प्रेरिले बाबांनी. माधवरावांस अनुलक्षून नव्हते की ते शब्दसंधान, दंशकारक विखारा लागून अनुज्ञापन ते तीव्र. चढशबरदार साई मुखीची आज्ञा प्रखर, जागीच विषसंचार स्थिर, रोधिला प्रचार पुढील. इतुकेच झाले नाही तर चल निघ जा खाली उतर, हाच साई पंचाक्षरी मंत्र, उतरवी विखार तात्काळ. न लागती काही साधने दुसरी, लौकिक मंत्री वा पंचाक्षरी, ऐसा साई भक्त कैवारी, संकटे वारी परोपरी. नाही मंत्रावर्तन केले, नाही तांदूळ पाणी भारले, नाही पाण्याचे शिटकाव मारिले, तरीही उतरले विष कैसे. काय नव्हे हा चमत्कार, केवळ संत मुखोद्गार, माधवरावास पडला उतार, कृपेस पार नाही या. आता गताध्यायी सूचित कथा सुरस आणि अद्भुत, श्रोता होऊनी दत्तचित्त, ऐकणे साध्यंत ती आता. कथा वर्णिली पूर्वाध्यायी, तिये होन हिची नवलाई, कैसी माव करीत ती साई, श्रोतिया जाईल अनुवादिली. परिसता ही कथानके सुरसे, वठतील गुरुवचनाचे ठसे, कर्मा कर्म विकर्म निरसे, श्रद्धा बैसे गुरुपायी. सोप्यातला सोपा उपाय, हृदयी स्मरावे साईंचे पाय, हाची एक तरणोपाय, माया जाय निरसोनी. संसार भय बहु उदंड, माया समुद्भूत हे बंड, कथा श्रवणे होईल दुखंड, जोडेल अखंड आनंद.